बघा, पहिल्यांदा हा फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, याच्यामध्ये काय आहेत, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, त्याच्यानंतर तुम्हाला इव्हॉल्युशन बघायचंय, इव्हॉल्युशनचे इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लेमार्किझम, त्याच्यानंतर स्पेसिएशन, आणखीन ह्युमन रिव्हॉल्युशन. हा इम्पॉर्टंट लेसन आहे किंवा आपल्याला तो माहिती होणार आहे, तर एवढा पार्ट तुम्हाला बघायचा आहे. आता याच्या आधी विच कंपोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस इज अ लिव्हिंग cellular nucleus of living organisms carries hereditary characters. हेरिडिटरी कॅरेक्टर्स कॅरी करणारा सेल्युलर न्यूक्लियस मधला कोणता पार्ट असणार आहे, न्यूक्लियस मध्ये ते प्रेझेंट असणार आहे. प्रत्येक सेल मधच्या न्यूक्लियस मध्ये हेरिडिटी कॅरी करणारे पार्ट्स प्रेझेंट आहेत. तो कोणते असणार आहेत, तर क्रोमोझोम्स असणार आहेत. क्रोमोझोम्स जे आहेत ते क्रोमोझोम्स हे न्यूक्लिक ऍसिड्स, क्रोमोझोम्स हे न्यूक्लिक ऍसिड्स न बनलेले आहेत. आणखीन प्रोटीन्स आहेत प्रेझेंट इन द न्यूक्लियस आर द सेल्युलर न्यूक्लियस, म्हणजे सेल्युलर कंपोनंट्स कोणते कोणते आहेत, तर क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असणार आहेत. क्रोमोझोम्स, आणि हे क्रोमोझोम्स कशापासून बनलेले आहेत, तर क्रोमोझोम्स आर मेड फ्रॉम न्यूक्लिक ऍसिड्स. कोणते न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, दोन न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, डीएनए अँड आरएनए. म्हणजे क्रोमोझोम्स हे काय आहेत, हेरिडेटरी कॅरेक्टर्स कॅरी करणारे कंपोनंट ह्युमन किंवा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या न्यूक्लियसमध्ये, सेल्युलर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोगेनी. प्रोगेनीचा वर्ड सुद्धा माहिती झाला असेल तुम्हाला, मॅपिंग ऑफ जीन्स 9th मध्ये होतं, आणि तो सुद्धा लेसन मी पूर्ण व्यवस्थित आता आपला झालेला आहे, पुन्हा एकदा झालेला आहे, म्हणजे ब्रिज कोर्स मध्ये मॅपिंग ऑफ जीन्स. प्रोगेनी म्हणजे काय, तर ज्या वेळेला पॅरेंटल जनरेशनचं काय होणार आहे, फर्टिलायझेशन, पॅरेंटल जनरेशन मधून जे काही यंग वन्स फॉर्म होणार आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, प्रोगेनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट जनरेशनचे यंग वन्स त्यांना काय म्हटलंय, प्रोगेनी. मग त्या कॅरेक्टरला काय म्हटलेलं आहे, तर इट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्याला, हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स. म्हणजे पॅरेंट्स मधून काय होणार आहे, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोगेनी. त्या प्रॉपर्टीला काय म्हटलेलं आहे, हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर विच आर द कंपोनंट्स ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्युल्सचे कंपोनंट्स कोणते कोणते असतात, तो सुद्धा नीट आपण स्टडी केलेला आहे. आता डीएनए मध्ये काय काय प्रेझेंट असतं, तर डीएनए कन्सिस्ट ऑफ दोन हेलिकल स्ट्रक्चर्स असतात, स्ट्रँड्स असतात. टू हेलिकल स्ट्रँड्स प्रेझेंट असतात. आणखीन त्या हेलिकल स्ट्रँड्स जे आहेत, त्या हेलिकल स्ट्रँड्स कन्सिस्टिंग डीऑक्सिरायबोज शुगर त्याच्यामध्ये असणार आहे, फॉस्फोरिक ऍसिड चे पेअर्स प्रेझेंट असणार आहेत, आणि नायट्रोजन बेसेस अँड पेअर्स ऑफ नायट्रोजन बेसेस. म्हणजे जे डीएनए मॉलिक्यूल आहे त्या डीएनए मॉलिक्यूल मध्ये टू हेलिकल स्ट्रँड्स, असं टू हेलिकल स्ट्रँड्स प्रेझेंट असणार आहेत. त्याचबरोबर इट कन्सिस्ट ऑफ डीऑक्सिरायबोज शुगर, डीऑक्सिरायबो शुगर, डीएनए डीऑक्सिरायबोज शुगर प्रेझेंट आहे, फॉस्फोरिक ऍसिड प्रेझेंट आहे, आणि पेअर्स ऑफ नायट्रोजनस बेसेस. आता नायट्रोजनस बेसेस किती टाइप्सचे आहेत, तर दे आर ऑफ 4 टाइप्स. कोणते कोणते आहेत, तर तुम्हाला तो पार्ट सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा तो ब्रिज कोर्स मधला व्हिडिओ बघा, मॅपिंग ऑफ जीन्स, त्याच्यामध्ये डीएनए कुठं आपण स्टडी केलेलं आहे ते नीट बघा. तर नायट्रोजनस बेसेस जे आहेत ते नायट्रोजनस बेसेस हे 4 टाइप मध्ये असतात. त्याच्यामध्ये ऍडिनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन आणि थायमाइन हे असणार आहेत. मग त्यांचं मॅपिंग कसं होतं, पेअरिंग कसं असतं, त्याला काय काय म्हटलेलं आहे, तो रिवाइज करा परत एकदा. 9th मधला तो चॅप्टर तुम्ही पुन्हा एकदा बघा. 9th मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे डीएनए स्ट्रक्चर, त्याच्यानंतर कोणते बघितले तुम्ही, फॉस्फोरिक ऍसिड्स, नायट्रोजनस बेसेस कोणते कोणते आहेत, तर नायट्रोजनस बेसेस जे आहेत ते नायट्रोजनस बेसेस हे
बघा इथं तुम्हाला दिसतंय, हा आहे डबल हेलिकल डीएनए स्ट्रँड. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहेत, तर डीएनए हा कशाचा बनलेला आहे, तर त्याच्यामध्ये दोन मॉलिक्यूल स्मॉल मॉलिक्युल्स न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट आहेत. 4 टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेसेस. कोणते आहेत ते 4 टाइप्स, तर त्याच्यामध्ये ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन, थायमाइन आहेत. पेअरिंग कशामध्ये असतं, ॲडिनाइन आणि ग्वानाइन, त्यांना काय म्हटलेलं आहे, प्युरिन्स म्हटलेलं आहे. आणि ॲडिनाइन आणि ग्वानाइन यांना काय म्हटलंय, प्युरिन्स. आणि सायटोसाइन आणि थायमाइन यांना म्हटलंय पायरिमिडिन्स. आता याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही आता त्यांच्यात पेअरिंग जे होतं ते पेअरिंग डीएनए मध्ये हे प्रेझेंट असणार आहेत. आणि आरएनए मधला थायमिन जो आहे तो कशानं रिप्लेस झालेला आहे, युरॅसिलनं रिप्लेस झालेला आहे. मग जे काही नायट्रोजनस बेसेस आहेत, 4 नायट्रोजनस बेसेस, आणि त्यांचे अरेंजमेंट कशी केलेली असते ते तुम्ही बघितलेलं आहे. बघा, मग ह्याच्यामध्ये शुगर असणार आहे, शुगर मॉलिक्यूल, फॉस्फोरिक म्हणजे डीऑक्सिरायबोज शुगर प्रेझेंट असणार आहे, फॉस्फोरिक ऍसिड आणि नायट्रोजनस बेसेस हे प्रेझेंट असणार आहेत. नायट्रोजनस बेसेस मध्ये पेअर्स कसे असणार आहेत, तर ॲडिनाइन जो आहे तो थायमाइन बरोबर पेअर होणार आहे, आणि सायटोसाइन जो आहे तो ग्वानाइन बरोबर पेअर होणार आहे. म्हणजे ए जो आहे तो टी ला पेअर होणार आहे, आणि सायटोसाइन हा जी ला पेअर होणार आहे, सी हा जी ला पेअर झालेला आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला इथं जरा पुढे गेलात तर लक्षात येणार आहे. कोडिंग आणि डिकोडिंग काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या ते लक्षात येईल. इथं जर तुम्ही नीट अक्षरं बघितली तर तुमच्या लक्षात येणार आहेत. इथं काय असतं, तर ए आहे, त्याच्यानंतर टी, जी, सी, ए म्हणजे हे काय आहेत, तर ते नायट्रोजनस बेसेस आहेत. काय आहेत ते, नायट्रोजनस बेसेसचे बेसेस. मग प्युरिन्स आणखीन पायरिमिडिन्स. आता प्युरिन्स कोण आहेत, तर ॲडिनाइन आणि ग्वानाइन हे प्युरिन्स आहेत. आणखीन सायटोसाइन आणि थायमाइन जे आहेत ते काय आहेत, पायरिमिडिन्स आहेत. हा पार्ट तुम्हाला झालेला आहे. आता इथं तुम्हाला पहिल्यांदा हे एवढं झाल्यानंतर तुम्हाला हेरिडिटी अँड हेरिडेटरी चेंजेस. आता यू नो दॅट हेरिडिटीची डेफिनेशन काय आहे, तर हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन व्हाया जीन्स मधून ते जाणार आहेत, त्याला म्हटलेलं आहे हेरिडिटी. आता जोहान जॉर्जर मेंडल हा जो आहे इज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ट्रू ऑर फॉल्स, फिल द ब्लँक्स, ह्याच्यासाठी हे स्टेटमेंट विचारलं जातं. तुम्ही पुस्तक स्टडी करत असताना आपल्याजवळ पेन्सिल पण घ्या, पुस्तक घ्या, आणि तुम्हाला मार्क करता येणार आहेत काय पॉइंट्स आहेत, काय इम्पॉर्टंट आहे ते. मग याच्यामध्ये जोहान जॉर्जर मेंडल जो आहे इज अ पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक, आणि अराउंड द पिरियड of 1886 it took a long time for him to understand the conclusion of his research about heredity. In 1901 the reasons behind the sudden changes were understood due to mutational theory of Hio, Higo, sorry, Vigo the virus, विगो दी व्हिरस. आता हा जो सायंटिस्ट आहे विगो दी व्हिरीज या सायंटिस्टला पहिल्यांदा काय कळलेलं आहे, जे काही सडन चेंजेस होतात, सडन चेंजेस जे काही होणार आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, आणि ते मुटेशन्समुळे होणार आहेत, म्हणजे जीन्स मध्ये काही चेंजेस झाल्यामुळे ते होणार आहेत. त्याचबरोबर मीन वाईल 1902 त्याच्यानंतरचे सायंटिस्ट कोणते आहेत, वॉल्टर अँड सूटन ऑब्झर्व द पेअर क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहोपर. म्हणजे क्रोमोझोम्स हे पेअर्स मध्ये असतात हे पहिल्यांदा कुणाला कळलेलं आहे, वॉल्टर अँड सूटन या सायंटिस्टना समजलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला मी काय म्हटलं की या पॅरेग्राफ मध्ये इथं तुम्हाला डिफरंट सायंटिस्ट आणि त्यांचं केलेलं वर्क दिलेलं आहे. मग ते वर्क आपल्याला लिहायला आलं पाहिजे, म्हणून पहिल्यांदा काय करायचं आहे, तर पहिल्या तिथं तुम्ही एक टेबल तयार करू शकता, आणि त्या टेबल मध्ये तुम्ही काय लिहू शकता,
तर चार्ट तयार करायचा, सायंटिस्टचे नेम्स आणि पुढे असणार आहे त्यांचं वर्क. पहिला सायंटिस्ट काय आहे तर जोहान जॉर्जर मेंडल जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. त्याच्यानंतर तुम्हाला आणि त्याचं वर्क जे आहे ते 1886 ला झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा सायंटिस्ट कोणता आहे तर ह्युगो डी वेरिस या सायंटिस्टना काय कळलेलं आहे तर जे काही सडन चेंजेस ऑब्झर्व होतात ते कशामुळे आहेत, मुटेशनल थेअरीमुळे आहेत. सडन चेंजेस जे आहेत ते कशामुळे आहेत, मुटेशनल थेअरीमुळे आहेत, हे लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही कोणता सायंटिस्ट आहे पुढे तर वॉल्टर अँड शूटन यांना काय मिळालेलं आहे, अ पेअर ऑफ क्रोमोझोम्स इन सेल्स ऑफ ग्रॉसहॉपर्स. जे क्रोमोझोम्स पेअर्स मध्ये प्रेझेंट असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, आणि पहिल्यांदा ग्रासहॉपर्सच्या सेल्स मध्ये क्रोमोझोम्स, पेअर्ड क्रोमोझोम्स हे वॉल्टर अँड शूटन या सायंटिस्टला मिळालेले आहेत. आणि आता त्याच्यानंतर अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन, म्हणजे 1902 पर्यंत लिव्हिंग सेल्स मध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात हे माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर सायंटिस्ट कोणते आहेत पुढं, research started in the direction of finding the nature of genetic materials when it was proved that genes are carried via chromosomes. आणि आता त्याच्यानंतर जेनेटिक्सचा जो काही रिसर्च आहे, जेनेटिक मटेरियल्सचं रिसर्च, जेनेटिक मटेरियल्स काय होणार आहेत ते कॅरी केले जाणार आहेत फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. हे समजल्यानंतर काय केलेलं आहे त्याच्यावरती रिसर्च सुरू झाला. आणखीन जीन्स, इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स. जीन्स हे कुणामुळे कॅरी केले जाणार आहेत, क्रोमोझोम्स मुळे कॅरी केले जाणार आहेत. त्याच्यानंतर थ्रू विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट, 3 सायंटिस्ट आहेत. मग त्याच्यामध्ये ओस्टवाल्ड, एव्हरी, त्याच्यानंतर मॅकेलाइन, आणखीन मेकायर्थी अँड पोलिन मॅक्लिओड proved that except viruses, all living organisms have DNA as genetic material. आता 1944 ला किती सायंटिस्ट आलेले आहेत एकत्र, आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो व्हायरस जे आहेत ते व्हायरस जर सोडले तर बाकीच्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेस सोडले तर बाकीच्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे, डीएनए आहे. आणि ते सांगणारे कोणते सायंटिस्ट आहेत तर ऑस्टवाल्ड, एव्हरी, त्याच्यानंतर मॅकेलाइन, त्याच्यानंतर मॅकार्थी अँड पोलिन मॅक्लिओर्ड यांनी सांगितलेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर इन 1961 द फ्रेंच सायंटिस्ट, आता फ्रेंच सायंटिस्ट जो आहे तो फ्रान्सकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. मग फ्रान्कॉइस जॅकॉब आणखीन जॅक मोनार्ड या सायंटिस्टचं वर्क काय आहे तर त्यांनी प्रोटीन सिंथसाइज या टॉपिक वरती किंवा याच्यावरती त्यांनी स्टडी केला. प्रोटीन सिंथसाइजचं मॉडेल त्यांनी दाखवलं. आणि प्रोटीन सिंथसाइज हे कशामुळे होणार आहे, ते proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell मध्ये सांगितलेलं आहे. आता it helped to overcome the genetic codes hidden in DNA. आता याच्यामध्ये आता याचा उपयोग कशासाठी झाला, हे जे मॉडेल त्यांनी दाखवलं, कुठलं मॉडेल त्यांनी प्रोसेस केलेलं आहे तर रिसर्च मध्ये, तर प्रोटीन सिंथसाइज विथ द हेल्प ऑफ डीएनए मुळे, डीएनएचा यूज करून प्रोटीन सिंथसाइज करता येतं असं मॉडेल त्यांनी पुटफोर्थ केलं. आणि याच्यामुळं काय कळलेलं आहे तर ऑल द म्हणजे जे काही रिसर्च मध्ये असलेले पर्सन्स आहेत,
म्हणजे इट हेल्प टू अनकव्हर म्हणजे काय असणार आहे, अंडरस्टँड करणं, समजण्यासाठी, महत्व समजण्यासाठी. इट हेल्प टू अंडरस्टँड द जेनेटिक कोड्स हिडन इन द डीएनए. डीएनए मध्ये जे काही जेनेटिक कोड्स आहेत ते जेनेटिक कोड्स काय करले, अनकव्हर म्हणजे ते समजून घेऊन ते कळणं त्याला अनकव्हर म्हणजेच अंडरस्टँड झालेलं आहे. डिअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आता आणि त्याचबरोबर म्हणजे डीएनए मॉलिक्यूल डीएनएच्या हेल्पनं किंवा डीएनए मुळे आपल्याला प्रोटीन सिंथसाइज करता येतं, हे ज्या वेळेस सायंटिस्टने सांगितलं त्याचाच यूज अजूनही कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये, द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे डीएनएचं रिकॉम्बिनेशन टेक्नॉलॉजी जी आहे ती इमर्ज्ड झाली आणि विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. त्याचा यूज जेनेटिक इंजिनिअरिंगला झालेला आहे. म्हणजे प्रोटीन सिंथसाइज, आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ प्रोटीन सिंथसाइज हे डीएनए मुळे करता येतं आणि ते समजल्यानंतर कोणत्या कोणत्या फील्डमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा अंडरस्टँडिंग कोणत्या कोणत्या फील्डमध्ये जास्त झालेलं आहे. तर जे काही जेनेटिक कोड्स आहेत डीएनए मध्ये, हिडन जेनेटिक कोड्स जे आहेत डीएनए मध्ये, दे वेअर अंडरस्टूड. त्याच्यानंतर दुसरं आहे द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजेच जेनेटिक इंजिनिअरिंग हे जे आहे ती फील्ड म्हणजे टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा काय झालेले आहे, डेव्हलपमेंट झाली, रिसर्च झाला अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये. आणि द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग याच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे. या 3 डेव्हलपमेंट केव्हा झालेल्या आहेत, तर व्हेन द सायंटिस्ट कम टू नो द हाऊ प्रोटीन्स आर सिंथसाइज्ड and how DNA helps in the process of protein synthesis. DNA मध्ये एक कोडिंग ब्ल्यू प्रिंट असते, कोड्स असतात आणि ते कोड्स एनकोड करणं आणि ते एनकोडिंग करून प्रोटीन, हवा तो प्रोटीन, लागणारे प्रोटीन्स हे तयार करता येतात सेल्स मध्ये. हे ज्या वेळेला नॉलेज समजलं त्याच्यानंतर 3 फील्ड्स मध्ये काय झालेलं आहे, डेव्हलपमेंट झाली. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जास्त डेव्हलपमेंट झाली त्याच्यामुळं. त्याचबरोबर टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ही इमर्ज झाली, बाहेर आली मोठ्या प्रमाणामध्ये. ती रिसर्च त्याच्यामध्ये होऊ लागला. आणखीन प्रोटीन सिंथसाइज मुळे अजूनही काय कळलेलं आहे, तर जे काही जेनेटिक कोड्स आहेत हिडन इन डीएनए हे अंडरस्टँड करायला सुद्धा मदत झालेली आहे. मग द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर, आता सायन्स ऑफ हेरिडिटी जे आहे त्याचा उपयोग कुठे कुठे झालेला आहे, तर इट इज युजफुल फॉर, कुठे यूज झालेला आहे त्याचा, फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडेटरी डिसऑर्डर्स, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर युज्ड. आता तुम्ही मागच्या वर्षी थोडंफार जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स थोडं बघितलेलं आहे. त्याचबरोबर टिश्यू कल्चर बघितलेलं आहे. त्या म्हणजे टिश्यू कल्चरमुळं आपल्याला व्हॅरियस व्हरायटीज, हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स, त्याचबरोबर प्लांट्स, टिश्यू कल्चर हे प्लांट्ससाठी आहे. त्याचबरोबर ॲनिमल्स मध्ये सुद्धा व्हरायटीज, डिफरंट व्हरायटीज हे आपल्याला काय करता येतात, प्रोड्यूस करता येतात. हायब्रिडायझेशन ॲनिमल्स मध्ये आणि प्लांट्स मध्ये करता आलेलं आहे. म्हणजे हेरिडिटी, सायन्स ऑफ हेरिडिटीचा यूज कुठे झालेला आहे, तर इन द फील्ड ऑफ डायग्नोज करायचंय, कुठला जे काही डिसऑर्डर्स आहेत डायग्नोज करणं, ट्रीटमेंट करणं आणि प्रिव्हेन्शन कुणाचं, तर हेरिडेटरी डिसऑर्डर्स. आता हेरिडेटरी डिसऑर्डर्स सुद्धा तुम्ही बघितलेले आहेत. डाऊन सिंड्रोम आहे, त्याच्यानंतर सिकेल सेल एनिमिया आहे. हे जे आहेत अजूनही आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही हेरिडिटरी मुळे किंवा जे काही म्युटेशन मुळे, जीन्सचे जे काही क्रोमोझोमल म्युटेशन्स असेल, सडन चेंज असेल किंवा क्रोमोझोम्सचा काही पार्ट डिसलोकेट झाला असेल, तर त्या
त्या जे काही डिसऑर्डर्स कॉज होतात त्याला जेनेटिक डिसऑर्डर्स म्हटलेलं आहे. आणि हे हेरिडेटरी डिसऑर्डर्स ओव्हरकम करणं, डायग्नोज करणं, ट्रीटमेंट करणं आणि प्रिव्हेन्शन करण्यासाठी सायन्स ऑफ हेरिडिटीचा यूज झालेला आहे. सायन्स ऑफ हेरिडिटी कुठे कुठे बेनिफिशियल आहे, तर या ठिकाणी बेनिफिशियल आहे. इट इज युजफुल फॉर डायग्नोसिंग, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडेटरी डिसऑर्डर्स. त्याच्यानंतर दुसरं काय, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज. हायब्रिड व्हरायटीज अॅनिमल्स मध्ये आणखीन प्लांट्स मध्ये. प्लांट्स मध्ये व्हरायटीज जे आहेत, प्रोडक्शन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होण्यासाठी, त्याचबरोबर जे काही एन्व्हायरमेंटल ट्रेसेस आहेत, लेस स्कॅसिटी ऑफ वॉटर असेल, टेम्परेचर राईज झालं, टेम्परेचर लो झालं, तर त्या सगळ्या एन्व्हायरमेंटल चेंजेस मध्ये ते प्लांट सर्व्हाइव्ह झालं पाहिजे, अशा व्हरायटीज डेव्हलप झालेल्या आहेत. हे सुद्धा हेरिडिटरी सायन्स ऑफ हेरिडिटी मुळे कॉज झालेलं आहे. त्याचबरोबर काही इंडस्ट्रियल आहेत, ज्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस की ज्यांच्यामध्ये मायक्रोब्स यूज केले जातात. मग कोणते आहेत असे इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज? त्याच्यामध्ये शुगर इंडस्ट्री, त्याच्यामधला जो काही मोलॅसिसचा भाग आहे, शुगर घेतल्यानंतर, शुगर ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो काही शुगर केनचा मोलॅसिस आहे त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहेत, फर्मेंटेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यापासून अल्कोहोल, इथेल अल्कोहोल, इथेनॉल तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर ब्रेड इंडस्ट्री असेल, तिथं ईस्टचा यूज केला जातो. म्हणजे अशा व्हॅरियस इंडस्ट्रीज आहेत की जिथं मायक्रोब्सचा यूज करून इंडस्ट्रीज आहेत. मग तिथे सुद्धा हेरिडिटरी सायन्स ऑफ हेरिडिटीचा यूज झालेला आहे. मग इथे तुम्हाला व्हॉट आर द बेनिफिट्स ऑर युजेस ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी, कोणते बेनिफिट्स आहेत सायन्स ऑफ हेरिडिटीचे, तर हे बेनिफिट्स आहेत. इथं 3 पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत, ते आन्सर तुम्हाला लिहायला येणार आहे. मग पहिला तुम्हाला क्वेश्चन ह्याच्यामधले हे 3 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आणखीन मग पुढचा इथपर्यंतचा भाग जो आहे, तुम्हाला मी चार्ट तयार करायला सांगितला, तो चार्ट तयार करा. आणखीन मग हेरिडिटीची डेफिनेशन, त्याच्यानंतर हिडन जे काही टेक्निक जो आहे इथं आहे बघा, साईजचं मॉडेल समजल्यानंतर त्याचा यूज किंवा त्याच्यानंतर कुठल्या फील्डमध्ये डेव्हलपमेंट झाली, त्याच्यानंतर व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ हेरिडिटरी सायन्स ऑफ हेरिडिटी, एवढे क्वेश्चन्स तुम्ही लिहा. नाव आय विल स्टॉप.